जळगाव जामोद मुख्यालय असलेल्या व दृढ गतीने शाखा विस्तार होत असलेल्या महासिद्ध अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण आमसभेचे आयोजन रविवार दिनांक 28 जुलै रोजी स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते। या आमसभेच्या अध्यक्षस्थानी महासिद्ध अर्बनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर ह्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून महासिद्ध अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे, उपाध्यक्ष मांगीलाल भन्साली, डॉक्टर शेषराव भुपळे, प्राध्यापक हरिभाऊ इंगळे, जीवन झव्वर, रामदास वाकेकर, माजी अध्यक्षा सौ उर्मिलाताई इंगळे, उर्मिलाताई पलन, विलासराव देशमुख, योगेश वाकेकर, समाधान नेमाडे, पांडुरंग घोलप, सुरेश वानखेडे, राजाभाऊ कोकाटे, शेगाव शाखा अध्यक्ष चौधरी, पिंपळगाव काळे येथील शाखा अध्यक्ष संदीप उगले, टुनकीचे शाखा अध्यक्ष राजेश बोदडे, सुटाळा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव चरखे, पातुर्डा शाखा अध्यक्ष प्रकाश देशमुख, जामोद शाखा अध्यक्ष विजय हिस्सल, सलागाव शाखा अध्यक्ष सुनील येनकर आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महासिद्ध महाराजांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। वार्षिक आमसभा कार्यक्रमाचे औचित्य साधून 8 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच 9 उत्कृष्ट कर्जदारांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला। यानंतर महासिद्ध अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, तर महासिद्ध अर्बनच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा यावेळी सादर केला व महासिद्ध अर्बनच्या शाखांमध्ये आजपर्यंतच्या 110 कोटींच्या ठेवी असून या पतसंस्थेचे 4500 सभासद आहेत, तर आतापर्यंत महासिद्ध अर्बनने 84 कोटींचे कर्ज वाटप केले असून या पतसंस्थेला 3,75,00,000 नफा झाल्याचेही डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी सांगितले। या पतसंस्थेत एकूण 45 कर्मचारी कार्यरत असून इतर बँकेत व पतसंस्थेत महासिद्ध अर्बनची तब्बल 50 कोटींची गुंतवणूक असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। त्यानंतर संस्थेचे संचालक राजाभाऊ कोकाटे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले। या वार्षिक आमसभेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे अनिल इंगळे व दिवेश कोठडिया यांनी केले। या वार्षिक आमसभेला जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव विभागातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन सातवसर, डॉक्टर संदीपजी वाकेकर व महासिद्ध अर्बनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। जातीपातीचा विचार करत नाही, नातेवाईकाचा विचार करत नाही, पतसंस्थेच्या डायरेक्टर मोडाच्या नातेवाईकांना कर्ज जर घेतलं असेल तर त्याचंही वाचन तुमच्या समोर या ठिकाणी केलंय आणि ते रिपेमेंटसाठी योग्य आहेत किंवा नाही, किंवा त्यांचा खाता रेग्युलर आहे की नाही कर्ज घेतल्याच्यानंतर त्याचंही वाचन या ठिकाणी। या पतसंस्थेमध्ये काम करत असताना सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपल्याला पल्ला पुढचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यावेळी जर विक्रीला काढलं तर 2 पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळू शकतात। या उद्देशाने संस्थेचे आज 5 वेअर हाऊस जळगाव असेल, आचरगाव असेल, त्या ठिकाणी संग्रामपूर असेल आणि नव्यानं आता पिंपळगाव येथील देखील वेअर हाऊस कंप्लीट झालेला आहे। कुठेतरी या माध्यमातून संस्था या भागामध्ये या शेतकऱ्यांना किंवा आमच्या युवा व्यावसायिकांना एक रोजगार किंवा त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट नेण्यासाठी एक त्या ठिकाणी हारीचा वाटा उचलत असते। आज या संस्थेच्या माध्यमातून केवळ नफा कमावणं नसेल तर या भागातील अनेक अडचणी मागच्या वर्षी आपण सर्वांनी पाहिलं की 22 जुलैला पूर परिस्थिती झाली आणि या दोनही तालुक्यात, जळगाव तालुका असेल, संग्रामपूर तालुका असेल, अनेक लोकांचे, व्यापाऱ्यांचे असतील किंवा घरांचे असतील नुकसान प्रचंड प्रमाणात झाले। छोटे छोटे आमच्या ज्या काही महिलांचे छोटं मातीचं घर असेल ते पळून गेलं आणि संसार उघड्यावर आले।